छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत। अरे काय आवाज आहे, शोभतो का? जय भारत, जय 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 भारत। आज भारताचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेब, आनंद दिघे साहेब, ह्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, ह्या बार्शीचं किंवा तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत भगवंत, ह्या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपस्थित असलेले राज्यसभेचे खासदार गोपचडे साहेब, त्या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांना आपण 7 मे नंतर खासदारकीची माळ गळ्यात घालणार आहोत, त्या आमच्या अर्चनाताई उमेदवार, आमचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, माझे थोरले बंधू बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत, या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या बार्शी नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, आमचे सुनील मालक, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मिरगणे साहेब आणि आमचे ज्यांची नावं आता घेणं शक्य नाही असे आमचे सर्व सहकारी, आणि हे सगळं असताना ज्याच्यासाठी आपण इथं जमलो, ज्यांच्यासाठी आपण ह्या गोष्टीचा उपभोग करत असतो, ह्या ठिकाणी जमलेला माझा मतदार बंधू भगिनो, शेतकरी बंधू भगिनो, पत्रकार, सांगण्याजोगं बरंच आहे. मला तरी वाटतं आमच्या ताईने मला फारसं बोलता येत नाही, मला फारसं बोलता येत नाही, मला फारसं सांगता येत नाही, मला भाषण करू लावू नका असं म्हटले. मला वाटतं ह्या धाराशिव जिल्हा लोकसभा मतदारसंघातला A to Z पॉइंट त्यांनी एकही चिठ्ठी समोर न घेता तुमच्या पुढे त्याचा पाडा वाचून दाखवलेला आहे. आणि त्याच्यामुळं मी माझ्या ताईचं आपल्या संपूर्ण बार्शीकरातर्फे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. कारण परिस्थितीचं भान असणं, समस्येचं भान असणं हे गोष्ट वेगळी, आणि कुठंतरी भावनिक होऊन आणि समोरच्या व्यक्तींना भावनिक करून मतदान घेणं वेगळं. ह्याच्यामधला हा फरक, कदाचित 2 उमेदवारातला फरक तुम्हाला आजच ह्या व्यासपीठावरनं दिसलेला आहे. विकास विकासाच्या पद्धतीनं चालतो, भावना भावनेच्या पद्धतीनं चालतो. मी मागेही म्हटलं होतं 2019ला आम्ही कडवट शिवसैनिक आहोत आणि राहणारच आहोत. आणि कडवट शिवसैनिक कधीही कुठल्या सत्तेपुढं, कुठल्या आमिषापुढं झुकलेला नाही आणि झुकतही नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून 2019ला सुद्धा अशाच पद्धतीचं माननीय उद्धव ठाकरेंनी, तत्कालीन मुख्यमंत्री, माझ्या हातात कंगन बांधला, सांगितलं तानाजीराव, ही लोकसभेची जागा धाराशिवची तुम्ही निवडून आणायची आहे. तुम्ही सांगेल तो विधान, तुम्ही सांगेल ती गोष्ट, तुम्ही बांधल ते तोरण. ह्या पद्धतीनं मागचा मी माझीच म्हणेन, आज माझी खासदार तुमच्या सगळ्या साक्षीनं आपण त्यांना निवडून आणलं, विकासासाठी निवडून आणलं, मोदींच्या साठी निवडून आणलं. भारतात आपल्या सत्तेत आपला ह्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी असावा या भूमिकेतनं आपण निवडून आणलं. आणि तुम्ही बघितलं असेल 2009 पासून आजपर्यंत, आता कधी पुढच्या आठवड्यात 2 दिवसांना 4 दिवसांनी येतील, सुरुवात इथनच असेल, माझा बाप मारला, माझा बाप मारला, माझा बाप मारला, माझा बाप मारला. आला का काय हे माझा बाप मारला काय हे? 2009 15 वर्ष झाली. आणि आपल्या मराठी भाषेत आपल्या पेरण्या असल्या काय झालं तर आपण म्हणतो मडपीक आपण एकदाच घेतो. मडपीक एकदाच असतं की नाही का? 15-20 वर्ष म्हातारा झाला तरी मडपिकावर जगायचं, ही कुठली पद्धत आहे?
ज्यावेळेस भावनेच्या आहारी जाऊन लोकांनी तुला एकदा आमदार केला, तुला निवडून दिलं, त्याच जनतेनं 2014ला तुला घरी बसवला, तुझा भावनेचा उद्रेक तुझं जे असेल ते संपवलं आणि त्या 2009च्या माझा बाप मारला असं करत 2024 पर्यंत माझ्या तमाम 20 लाख जनतेचा तू बाप मारायला निघाला. ना रुपड्याचा विकास, ना रुपड्याची पावती, ना रुपड्याची कुणाला मदत. ही काय पद्धत आहे? म्हणून भावनेच्या आहारी जाणारा हा मतदारसंघ नाही. याचं कारण असं आहे, आतापर्यंत हा दुष्काळी भाग आहे आणि साहेब सोलापूर जिल्हा सुद्धा उजनी होईपर्यंत दुष्काळी भागच होता. आहे अजूनही काही भाग. आणि जो भाग दुष्काळी असतो, ज्या दुष्काळी भागामध्ये जी जनता राहते, ज्यांच्या पोटामध्ये आग असते, त्याच्या डोक्यामध्ये राख असते, हे कोणी विसरायचं नाही. कारण तो मतदार असेल, तो युवक असेल, कुठल्याही टोकाला जाऊन आपला विकास असेल किंवा आपल्या हक्काचं काय असेल तो हिसकावून घेतल्याशिवाय स्वस्त बसत नाही. हे त्याचं उदाहरण. आणि म्हणून ह्या ठिकाणी फक्त आता विकासाची भाषा चालते, भावनिक नाही, विकास आणि विकास. आणि साहेब तुम्ही बघितलं असेल 2019ला हिंदुत्वाची नाळ तोडून विकासाची नाळ तोडून महाराष्ट्र ज्या प्रगती पथावर चाललेला होता त्याला कुठेतरी खीळ बसवून जे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, तत्कालीन शिवसेना प्रमुखांनी जो निर्णय घेतला त्याला उलटून टाकायचं काम सुद्धा ह्या धाराशिव जिल्ह्यातनं सुरुवात झाली. त्याचे साक्षीदार आणि त्याचे मार्गदर्शक आपण आहात हा संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. सुरुवात तिथून झाली, धाराशिव जिल्ह्यातनं सुरुवात झाली त्या गोष्टीची. आणि तुम्ही बघितलं असेल 2022ला खऱ्या अर्थानं स्थित्यंतर झालं आपलं सरकार बदल आणि परत विकासाची गंगा त्या जोमानं, त्या ताकदीनं परत सुरू झाली. आज आपल्या मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि आमचे 2 उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमच्या अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकार चाललंय. कधी हे आकडे ऐकले होते? राजाभाऊने आकडे सांगितले. आता त्या आकड्यात मी परत जात नाही. 1000 कोटीचे आकडे कधी ऐकले होते का विकासाचे? आजही आपला भाग जिरायती म्हणून ओळखला जातो. ज्यांनी साखर कारखाने काढायचे नाटकं केली त्यांनी त्याची दारं कधीच बंद करून टाकली. आज संतनात सुद्धा मिरगणे साहेबांना माहित आहे, चालू करण्याचं व्रत मी घेतलं होतं, काही अडचणी आल्या तो थांबला. हा संतनात जर तुमची सगळ्यांची साथ असेल, देवेंद्रचा मला आशीर्वाद आहेत, शासनाचा आशीर्वाद आहेत, सगळ्यांची साथ असेल तर याच्या 6 महिन्यामध्ये, वर्षामध्ये संतनात सुद्धा आपण चालू करू शकतो. हे तुमच्या ताकदीवर चालू करू शकतो. कुणाचा माईका लाल त्या ठिकाणी आडवा येणार नाही, तो कारखाना चालू करणार नाही. कारण सर्वसामान्य जवळपास 9 तालुक्याची अस्मिता असलेला तो संतनात कारखाना आहे. प्रत्येक आज या ठिकाणी शेतकऱ्याचे सभासदाचे पैसे त्या ठिकाणी अडकलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्यांनी भंगार विकायचं धोरण घेतलं, भंगार विक्या हे नाव आहे सगळीकडं, वास्तव आहे. तेरणेच्या माध्यमातून मी बघितलं, तेरणेमध्ये त्या जमिनीखाली पुरलेल्या केबल सुद्धा ह्या भंगार चोरांना विकलेल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे, जाऊन बघा. आणि आज त्या कारखान्याचं वैभव काय आहे हेही आपण जाऊ बघा. आणि त्या कारखान्याचं वैभव पुनर्स्थापित करण्यासाठी सत्तेत नसताना, त्यावेळेस आपण सत्तेत नव्हतो, आपण फक्त आमदार होतो, अंदर की बात बता रहा हूं, अंदर की बात. त्यावेळेस बँकेनं गायावाया करून शेवटच्या टोकाला मला टेंडर भरायला लावलं. विनंती केल्यानंतर मी टेंडर भरलं. टेंडर भरल्यानंतर हे काळूबाळू लातूरच्या राजाकडे गेले, त्यांना त्याच्या दार केलं आणि त्या ठिकाणी पाय घालून ते बंद पडायचा कार्यक्रम केला. आणि त्यावेळेस सुद्धा विरोधात असताना सुद्धा आज पहिल्यांदा ह्या व्यासपीठावर नाव डिस्क्लोज करतोय मी. सह्याद्री सारखं माझ्या पाठीमागं कोण उभा राहिला असेल तर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. खऱ्या अर्थाने त्यांनी मला ताकद दिली आणि 3-4 सत्तांतर झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये त्या कारखान्याचं पोझिशन त्यांनी स्वतःच्या हस्ते मला त्या ठिकाणी दिली. ही विकासाची वाटचाल आहे. आणि या ठिकाणी आपण कुठलाही विकासाच्या बाबतीत तडजोड करू नका, भावनिक व्हायचं काय कारण आहे. आणि साहेब देवेंद्रजी, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, ह्या बार्शीत
माझे संस्कार ह्या बार्शीतले. 7वी ते 10वी सुलाकी हायस्कूलला ह्या बार्शीला मी बोर्डिंग मध्ये शिकलो नाही. ह्या बार्शीचा गल्लीला गल्ली, पांड्या चौक, अमुक चौक, ही गल्ली ती गल्ली, इथनं फिरलेला आहे हाफ चड्डीवरती. माझं आयुष्य इथनं सुरुवात झालेलं आहे. संस्कार ह्या बार्शीचे आहेत. इथला कानाकोपरा मला माहित आहे. कारण ज्या वयात आपण विचार करायला आपल्याला चालना मिळते, शिकतो, ते विचार माझे बार्शीचे आहेत. ते विचार माझे भगवंताचे विचार आहेत. आणि म्हणून ह्या बार्शीच्या ठिकाणी ही लोकसंख्या तुम्हाला इतर शहरात दिसणार ज्या पद्धतीची ह्या ठिकाणची आज नगरी आहे, आज बार्शीवासी आहे, हा अतिशय बुद्धिवान प्राध्यापक असेल, व्यापारी असेल, रिटायर झालेला शासकीय अधिकारी असेल, अशा पद्धतीची ही 2 लाखाची वस्ती आहे. आमच्या दृष्टीनं त्यावेळची ही विद्यानगरी आहे. दुसरी ओळख बार्शीची हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे. तिसरी ओळख ह्या बार्शीची, ह्या ठिकाणी आर्थिक केंद्र हे बार्शी आहे. आसपासच्या 2 जिल्ह्यात, धाराशिव जिल्हा असेल आणि सोलापूर जिल्हा असेल, जर पूर्वेकडचा भाग असेल, त्या ठिकाणचं अर्थकारण ह्या बार्शीमधून होतं. आणि म्हणून जुनी बार्शीची ओळख काय असेल? तमाशाचा असेल, फडाचा असेल, गजरा बांधायचा असेल, ती ओळख संपलेली आहे. आता विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे. विकासाची गंगा वाहणार आहे. आणि म्हणून 2019ला माननीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना त्यावेळेस आपल्या उजनीतनं, जेऊर बोगद्यातनं पाणी मिरगावांवरून आपल्या संपूर्ण मराठवाड्याला पाणी आणायचं होतं. 7 TMC तो प्रोजेक्ट मंजूर करून दिला. त्याचं चाल करून दिली. जलयुक्त शिवार सारखी मोठी योजना राबवली. त्या काळात शेवटचे 4 महिने मी कॅबिनेट मंत्री होतो. देवेंद्रजीच्या हाताखाली काम केलं. त्यावेळेचा माझ्याकडे अहवाल आहे. जलयुक्त शिवारामुळे मराठवाड्यातल्या जमिनींचं 4.5 मीटरनं वॉटर टेबल वाढलेलं होतं. आणि जसं सरकार बदललं, सत्तांतर झालं, इमिजिएट अशा शेतकऱ्यांच्या हिताच्या, सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या योजना त्यांनी बंद पाडल्या. त्यानंतर आम्ही माझ्या अंदाजाला दुसऱ्या का तिसऱ्या कॅबिनेटमध्ये 19ला शेवटच्या निर्णय घेतला देवेंद्रजींनी की मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये 11 जी धरणं आहेत, त्या धरणाचा कुठलाही दुष्काळामुळे पाणी पुरवठा कमी होता नाही म्हणून वॉटर ग्रिड सिस्टीम करायचा निर्णय घेतला. जवळपास 34,000 कोटीची ती योजना होती. जसं सरकार बदललं, त्या योजनेला हिने स्टे देऊन दिला. ती योजना भासणात गुंडाळली. आणि ज्यावेळेस सत्तांतर झालं, सरकार आलं, त्यावेळेस माननीय देवेंद्रजी आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे हे दोघंच कॅबिनेटमध्ये होते. पहिल्याच मीटिंगमध्ये आपल्याला जेऊर टू मराठवाडा याचं पुन्हा पुनर्जीवन केलं. त्याला 11,500 कोटीचं बजेट पहिल्या कॅबिनेटमध्ये मंजूर केलं. आणि दुसऱ्या कॅबिनेटमध्ये मराठवाड्यातील 8 जिल्हे आणि 11 धरणं ह्याचं जे वॉटर लोड सिस्टम होती तेही पुनर्जीवित केलं आणि त्याचंही बजेट प्लॅनिंग केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकऱ्यांना, सर्वसामान्य गोरगरिबांना दिलासा देणारं हे सरकार आहे. कोरोना काळात मध्ये तुम्ही बघितलं असेल, मोदींना मी फक्त भारताचे पंतप्रधान म्हणून नाही, कारण फक्त भारताचा पंतप्रधान म्हणलं तर तो त्यांचा अपमान होईल. कारण आज ते विश्व नेते आहेत. जगातले 80% देश, आज 80% देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीचं आज नेतृत्व मान्य केलेलं आहे तिथल्या अध्यक्षांनी. आणि म्हणून आपला नेता आपल्या भारतापुरता मर्यादित नाही, तर आपला नेता हा विश्व नेता आहे. आणि म्हणून विश्व नेत्याचं व्हिजन जर आपल्याला अस्तित्वात आणायचं असेल, ते जर पुढच्या 4 वर्षामध्ये आपल्याला जर खऱ्या अर्थानं गोरगरिबांपर्यंत पोहोचवायचं असेल, तर ह्या वेळेस धाराशिव जिल्हा, धाराशिव लोकसभा मतदारसंघ ह्या ठिकाणचा उमेदवार हा आपल्या विचाराचा, मोदी साहेबांच्या विचाराचा असला पाहिजे. आणि म्हणून आपला एक आकडा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ना तानाजी सावंतसाठी त्याची गरज आहे, ना देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी गरज आहे, ना त्याची गरज महाराष्ट्रासाठी आहे. त्याची गरज माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी आहे. त्या विचाराचा जर खासदार लोकप्रतिनिधी आपला आपण दिल्लीत पाठवला, त्या ठिकाणी अनेक योजना केंद्राच्या अगदी छोट्यातली छोट्या योजना म्हणली तर 100-200 कोटीच्या पुढच्या असते. आणि म्हणून आपला तर जिल्हा आकांक्षित आहे. आपला देशामध्ये 3रा मागासलेला जिल्हा आहे. आणि ह्या जिल्ह्याला जर पश्चिम महाराष्ट्रासारखं रूप द्यायचं असेल तर आपल्याला मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार देणं गरजेचं आहे. एवढंच मी आज ह्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो. आणि परत एकदा आमच्या राजाभाऊंनी सांगितलं, माझ्या ताईंनी सांगितलं की ह्या ठिकाणी तानाजीराव मदत करायची काही गरजच नाही. ताई
तुम्हाला स्पष्ट सांगतो, 7 मेला ज्यावेळेस मतदान होईल, मतपेट्या बंद होतील, 4 जूनला ज्यावेळेस आपली मतपेटी उघडली जाईल, त्यावेळेस माझे अर्चनाताई घड्याळाच्या चिन्हावर 2 लाख मतानं कमीत कमी निवडून आल्याशिवाय राहणार नाही. हेच मी आज वचन आणि आश्वासन माझ्या व्यासपीठाला आणि माझ्या जनतेला देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.